Good morning everyone. This is Pawar DC. Welcome to all of you in my channel Deepa's Education Adda. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटच्या 22व्या लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत एका करंट कॅरिंग सोलेनॉइडने करंट कॅरी करत असताना तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड की ज्याची मॅग्निट्यूड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. We have to find out magnetic field due to a current carrying solenoid. ठीक आहे, हेडिंग ही आपलं तसंच आहे बघा. मॅग्नेटिक फील्ड कुणामुळे तयार झालेलं आहे? ड्यू टू करंट कॅरिंग सोलेनॉइड. आणि आत्ता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल व्हॉट इज सोलेनॉइड. बघा, सोलेनॉइडची डेफिनेशन करत असताना आपल्याला अशी करता येईल की ए लॉंग वायर वाउंड इन द फॉर्म ऑफ हेलिक्स इज कॉल्ड सोलेनॉइड. एक काहीतरी लांबीची वायर आपण घेतली आणि ती वाउंड करायला सुरुवात केली, गुंडाळायला सुरुवात केली. बरं, आणि गुंडाळत असताना कशी गुंडाळली तर त्या वायरची एक स्प्रिंग तयार होईल, त्या वायरला हेलिकल शेप मिळेल. अशी ज्यावेळेस आपण ती वायर गुंडाळतोय त्यावेळेस त्या स्ट्रेट वायरचं कन्व्हर्जन होतं आहे एका सोलेनॉइडमध्ये. बघा, मी तुम्हाला सोलेनॉइड तयार करून दाखवते लगेच, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की व्हॉट इज सोलेनॉइड. ठीक आहे, बघा, वायर स्ट्रेट असू देत किंवा आर्बिटरी शेपमध्ये असू देत किंवा क्लोज लूपमध्ये असू देत, ती वायर करंट कॅरी करून घेऊन जाणार हे तर तुम्हाला माहीत आहे. आणि त्या करंटच्या मॅग्निट्यूडमध्ये काही एक फरक होणार नाही. वायरचं हे एक टर्मिनल आणि हे दुसरं टर्मिनल. ठीक आहे, कॉपरची वायर आहे आतमधल्या बाजूला, वरचं जे कोटिंग तुम्हाला दिसते ते आहे येलो कलरचं प्लास्टिक किंवा फायबर. तर हा कंडक्टर आहे, करंट कॅरी करून घेऊन चालला आहे. आणि आता मला करायचं काय आहे तर याच्यापासून बनवायचं आहे सोलेनॉइड. बघा, एक सिलेंड्रिकल शेपमध्ये असलेली वस्तू मी घेते. हे दिसतंय सिलेंड्रिकल शेपमध्ये, याचा काही उपयोग नाही आहे आपल्याला, पण आपल्याला ही वायर गुंडाळायची आहे. तर ज्या भोवती गुंडाळू तो बेस तर आपल्याकडे असला पाहिजे, बरोबर आहे. मग बघा, मी ही वायर गुंडाळायला सुरुवात करते. हे बघा, एक टोक हातामध्ये पकडते आणि उरलेली जी टोकं आहेत ना ती गुंडाळते. बघा, गेली, गुंडाळली गेली वायर. थोडीशी कडक आहे त्याच्यामुळे मला वेळ लागतोय. पहा, हे एक टोक की जिथून करंट आतमध्ये येईल आणि हे दुसरं टोक की जिथून करंट काय होईल, बाहेर जाईल, म्हणजे सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी जाईल. मग ही वायर गुंडाळून झाली की मी हे जो सिलेंड्रिकल शेप म्हणते तो बाजूला काढून घेते. बघा, हे काय तयार झालं, स्प्रिंग शेप तयार झाली वायरची. म्हणजे कंडक्टर की जो पूर्वी स्ट्रेट होता आता तो स्ट्रेट कंडक्टर राहिला नाही. त्याच्यापासून तुम्ही काय तयार केली तर एक सर्क्युलर करंट कॅरिंग कॉईल तयार केली की जिचे एक टर्न्स नाहीत, जिचे काय आहेत लार्ज नंबर्स ऑफ टर्न्स आहेत. मग बघा, हे जे टोक आहे कॉईलचं, हे जे टोक आहे ते मी सपोज कनेक्ट केलं सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि हे जे टोक आहे ते मी कनेक्ट केलं सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला. मग आता पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट फ्लो होईल असा एका वाइंडिंगमधून तो दुसऱ्या वाइंडिंगमध्ये, तिसऱ्या वाइंडिंगमध्ये, चौथ्या वाइंडिंगमध्ये, आणि इथून तो करंट बाहेर, अशी करंटची डिरेक्शन असेल. कळतंय तुम्हाला? सोलेनॉइड तुमच्या लक्षात आला. बघा, सोलेनॉइडची डेफिनेशन तुम्हाला अजून एकदा सांगते. ए लॉंग वायर वाउंड क्लोजली, जवळजवळ गुंडाळा, खूप मोठे मोठे टर्न्स तयार करू नका. काहीतरी लांबीची वायर ज्यावेळेस जवळजवळ गुंडाळली जाते, कशाच्या फॉर्ममध्ये? इन द फॉर्म ऑफ हेलिक्स इज कॉल्ड सोलेनॉइड. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? सोलेनॉइड. माझ्या हातामध्ये ही करंट कॅरी करून नेणारी जी वायर आहे तिला मी काय म्हणेल? सोलेनॉइड असं म्हणेल. ठीक आहे, फक्त ज्यावेळेस सोलेनॉइड तयार होतोय त्यावेळेस तुम्ही एका गोष्टीची काळजी घ्यायची की त्या सोलेनॉइडमध्ये ज्या सर्क्युलर टर्न्स आहेत त्या टर्नचा जो डायमीटर असेल तो त्या सोलेनॉइडच्या लेंथपेक्षा नेहमी कसा असेल तर कमी असेल. आणि त्यावेळेसच तुम्ही असं म्हणू शकाल की ती जी वस्तू आहे ती काय आहे तर सोलेनॉइड आहे. बघा, डायमीटर हा असेल, माझ्या हातामध्ये पण एक कॉईलच आहे. तुम्हाला त्या सोलेनॉइडची आयडिया यावी म्हणून मी तो आणलेला आहे. समजा ही अशी करंट कॅरी करून नेणारी कॉईल आहे. तिचं एक एंड जोडलं तुम्ही सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आणि दुसरं एंड जोडलं तुम्ही सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला. अशाही सिच्युएशनमध्ये ही कॉईल काय करून येणार आहे तर करंट कॅरी करून येणार आहे. हा त्या कॉईलचा काय असेल? डायमीटर असेल. जेवढ्या काही सर्क्युलर टर्न्स इथं तयार होतील प्रत्येक एका टर्नचा डायमीटर कसा असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. आणि आपल्याला पाहावं लागेल की त्या सोलेनॉइडची जी लेंथ आहे त्या लेंथपेक्षा तो डायमीटर लहान असेल किंवा लेंथ डायमीटरपेक्षा कशी असेल? मोठी असेल, जास्त असेल. ठीक आहे, तर बघा, ही जी कॉईल आहे ती दिसत कशी असेल? मी इथं ड्रॉ केलेला आहे.
ही पहा ती सर्क्युलर करंट कॅरिंग कॉईल आहे. म्हणजे हे पिक्चर कोणाचं आहे तर तुमच्या सोलेनॉइडचं आहे. ठीक आहे. मी केलं काय बघा, हे ते सोलेनॉइडचे 2 एंड होते, त्यापैकी मी एक एंड कुठे कनेक्ट केला, हे बघा ही ती स्प्रिंग दिसते तुम्हाला. ह्या स्प्रिंगचा जो एक एंड आहे तो मी इथं कनेक्ट केला सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला, दुसरा एंड कुठं कनेक्ट केला तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला. आणि आता सेल काय करेल तर ह्या 2 पॉईंटच्या अक्रॉस म्हणजे ह्या सोलेनॉइडच्या अक्रॉस इलेक्ट्रिक फील्ड सेट करेल आणि त्या सोलेनॉइडमधून करंट फ्लो करून घेऊन जाईल. ठीक आहे. करंटची डायरेक्शन कशी आहे तुमच्या लक्षात येईल की सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट निघाला, मग बघा आता माझ्या हाताकडे मी दाखवते तुम्हाला, तो ह्या कॉईलमधून असा वरच्या बाजूने येईल, खाली उतरेल, पुन्हा नेक्स्ट टर्नमध्ये जाण्यासाठी तो वर चढेल, पुन्हा तो नेक्स्ट टर्नमध्ये खाली उतरेल, मागच्या बाजूने वर चढेल आणि असा तो प्रत्येक एका टर्नमधून काय होत राहणार आहे, पास होणार आहे आणि शेवटी कुठे येईल तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी. ठीक आहे. म्हणजे या असंख्य टर्नमधली मी एक टर्न कन्सिडर करते, ही 1 नंबरची टर्न आपण कन्सिडर करूयात. बघा हां, आता हे टोक जोडलं सपोज सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपाशी, करंट इथंपर्यंत आला आणि हे जे पिक्चर तुम्हाला अशी दिसते ना, ही अशी दिसते ना कॉईल, थोड्या वेळासाठी तिला अशी करा. ठीक आहे. हा करंट मागच्या बाजूने पुढे येताना दिसतोय तुम्हाला, हे पहा असा जाईल, कॉईलच्या मागच्या बाजूने तो पुढे येईल. म्हणजे ही जर कॉईल आहे तुम्ही अशी पाहताय, तिला मी असं केलं, सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट आला आणि तो ह्या कॉईलमधून असा बघा, अर्ध्या कॉईलमधून तो मागच्या बाजूने येताना दिसेल आणि पुढची जी बाजू आहे तिथनं तो खाली उतरताना दिसेल तुम्हाला आणि मग परत मागच्या बाजूने तो नेक्स्ट टर्नमध्ये जाईल आणि पुन्हा पुढच्या बाजूने काय होईल तर तो खाली उतरेल. कळतंय तुम्हाला. म्हणजे आता या कॉईलने करंट कॅरी करत असताना पुन्हा तेच घडलं असेल, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे ह्या कॉईलने काय केलं असेल तर मॅग्नेटिक फील्ड तयार केलं असणार आहे. तर सोलेनॉइडच्या केसच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की सोलेनॉइडने बाहेरच्या बाजूला केलेलं मॅग्नेटिक फील्डची मॅग्निट्यूड ही 0 असते. म्हणजे जे मॅग्नेटिक फील्ड सोलेनॉइड करंट कॅरी करत असताना तयार करेल ते मॅग्नेटिक फील्ड कुठं प्रेझेंट असेल बरं तर आतमधल्या बाजूला. ठीक आहे. आतमधल्या बाजूला, कॉईलच्या आतमधल्या बाजूला, कॉईलच्या आतमधल्या बाजूला. बाहेरच्या बाजूला मॅग्नेटिक इंडक्शनची व्हॅल्यू किती होऊन जाणार आहे, 0 होऊन जाणार आहे. ठीक आहे. मग मी काय करते, मॅक्सवेलचा राईट हँड ग्रीप रूल अप्लाय करते आणि करंट कॅरी करणाऱ्या कॉईलमध्ये करंटच्या दिशेने हे फिंगर, राईट हँडचे फिंगर काय करते, कर्ड करते की ह्या कर्ड फिंगर्सने मला दिलेली आहे डायरेक्शन ऑफ करंट, कन्व्हेन्शनल करंट, की जो आपण म्हणतो पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल आहे. मग त्या कन्व्हेन्शनल फ्लोच्या अकॉर्डिंगली जो करंट ह्या फर्स्ट कॉईलमधून जातो, सेकंड कॉईलमधून, थर्ड कॉईलमधून, सगळ्यांची डिरेक्शन कशी असणार आहे, सेम असणार आहे. मग ह्या एका कॉईलसाठी मी तुम्हाला करून दाखवते की बघा करंट असा फ्लो झाला, असा. मग ही कॉईल जर मी तुमच्याकडे केला, ह्या कॉईलचा फेस, तर तुम्हाला लक्षात येतोय की करंट असा जातोय या दिशेने. म्हणजे करंट कसा फ्लो होतोय तर अँटी क्लॉकवाईज सेन्सने. ठीक आहे. मग अँटी क्लॉकवाईज सेन्सने करंट फ्लो होत असताना जर कर्ड फिंगर्सने रिप्रेझेंट केली डायरेक्शन ऑफ करंट, तर हा जो स्ट्रेच थंब आहे की जो त्या कर्ड फिंगर्सला परपॅन्डिक्युलर असा असणार आहे, तर त्या थंबने कुणाची डिरेक्शन दिलेली असेल, मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन दिलेली असेल. कळतंय का. आणि म्हणून हे मॅग्नेटिक फील्ड मी असं रिप्रेझेंट केलेलं आहे. तुम्ही म्हणाल की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इथून सुरू झाल्या आणि इथं एंड झाल्या असं तुम्ही का म्हणताय, तर बघा या राईट हँड ग्रीप रूलने मला जी डायरेक्शन दिलेली आहे मॅग्नेटिक फील्डची ती या दिशेने आहे. आणि या कॉईलचं कंपॅरिझन ज्यावेळेस मी एखाद्या मॅग्नेटिक डायपोल बरोबर करते त्यावेळेस तर मला असं दिसणार आहे. बघा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट कशा झालेल्या आहेत. एक बार मॅग्नेट मी कन्सिडर केला, एक स्ट्रेट बार मॅग्नेट आहे, मॅग्नेटिक डायपोल किंवा ज्याला तुम्ही मॅग्नेट असं सुद्धा म्हणू शकताय, ज्याचा एन पोल इथं आहे आणि एस पोल इथं आहे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तुम्हाला माहित आहे मॅग्नेटच्या बाहेरच्या बाजूने एन पोलपासून निघतील आणि कुठे येतील तर एस पोलकडे, कारण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट फ्रॉम एन पोल अँड एंड्स ऑन एस पोल. ठीक आहे. जसं वरच्या बाजूने होईल तसंच खालच्या बाजूने सुद्धा होणार आहे. म्हणजे एखाद्या बार मॅग्नेटच्या बाहेरच्या बाजूला तुम्ही जर बघत आहात तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स एन पोलपासून स्टार्ट होतात आणि एंड कुठे होतात, एस पोलपाशी. आपल्या ह्या करंट कॅरिंग कॉईलचा जर विचार केला आपण तर ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या दिशेने, थंबने दिलेली डिरेक्शन आहे या डायरेक्शनने. ठीक आहे. मग मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इथून बाहेर पडतात आहे आणि तुम्हाला माहित आहे की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या काय असतात तर क्लोज्ड लूप फॉर्म करतात. असं नाही की इथून निघाली आणि कुठेतरी भटकत राहिली, असं होत नाही. तर या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इथून बाहेर पडतील आणि
कॉईलच्या दुसऱ्या एंडपाशी काय करतील, एक क्लोज्ड लूप तयार करतील. जसं इथं तुम्हाला तयार होताना दिसते बघा. बाहेरच्या बाजूने एन पोलकडून एस पोलकडे येतील आणि मॅग्नेटच्या आतमधल्या बाजूने कुठून कुठे जातात, एस पोलकडून एन पोलकडे. झालं एक क्लोज लूप कंप्लीट. तर इथं मला असं दिसतंय की कॉईलच्या या बाजूतून त्या बाहेर पडतात, ते म्हणजे त्या येत कुठं असतील तर इथं येत असतील. याचा अर्थ ह्या करंट कॅरिंग कॉईलने मॅग्नेटिक फील्ड तयार केलं आणि त्यामुळे तिचं कन्व्हर्जन मॅग्नेटमध्ये झालं. तर एखाद्या वस्तूला मॅग्नेट म्हणत असताना तिचे 2 पोल्स ठाऊक असणं गरजेचं असतं. तर मला ह्या करंट कॅरिंग कॉईलचे 2 पोल्स ठाऊक आहेत. एक एन पोल इथं तयार झाला आणि दुसरा एस पोल इथं तयार झाला आणि म्हणून मी ह्या करंट कॅरिंग कॉईलला काय म्हणत आहे तर मॅग्नेटिक डायपोल म्हणत आहे. कळतंय? तर आपल्याला करायचे काय ह्या पॉईंटमध्ये, तुम्ही असं म्हणताय ना की सोलेनॉइडने करंट कॅरी करत असताना कॉईलच्या आतमधल्या बाजूला इथं ही कॉईल आहे ना, तर तिच्या आतमधल्या बाजूला काय तयार झालंय, मॅग्नेटिक फील्ड तयार झालंय. तर त्या सोलेनॉइडच्या आतमधल्या बाजूला मला काय करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. इथं बघा मी पुन्हा एक कॉईल फॉर्म केलेली आहे आणि तुम्हाला असं दाखवते की लाईन्स ऑफ फोर्स इथून आल्या, इथून लेफ्ट हँड साईडकडून राईट हँड साईडकडं. हे बघा लेफ्ट हँड साईडकडून राईट हँड साईडकडं आल्या, पण त्या इकडं तिकडं भटकत नाही राहिल्या. तर त्या पुन्हा बाहेरच्या बाजूने कुठे गेल्या, एन पोलकडून एस पोलकडे गेल्या. असं त्यांनी एक क्लोज लूप काय केलं, तयार केलं. जसं वरच्या बाजूला केलं तसंच खालच्या बाजूला सुद्धा करतील. एन पोलपासून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडतील आणि कुठे येतील तर ह्या एस पोलपाशी येतील. म्हणजे कॉईलच्या आतमधल्या बाजूला येऊन त्या काय होणार आहेत तर एंड होणार आहेत. ठीक आहे. म्हणजे आतमधल्या बाजूने निघतील, बाहेरच्या बाजूने पुन्हा आतमधल्या बाजूने त्या एंड होतील. असं त्यांचं काय करतील तर एक क्लोज लूप ते तयार करतील. ठीक आहे. एक क्लोज्ड पाथ त्या तयार करतील. आणि म्हणून या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन बघून मी असं म्हणते की इथं कॉईलचा एन पोल असेल आणि इथं काय असेल, एस पोल असेल. ठीक आहे. डायग्राम तुम्हाला कळली. डायग्रामचं काम तुम्हाला सोपं वाटतंय. आता पुढे जाऊयात. इथं डायग्राममध्ये थोडासा चेंज दिसतोय तुम्हाला. इथं सिलेंडरचा शेप दिसतोय तुम्हाला. तो सिलेंडर नाहीये, तो तुमचा करंट कॅरिंग सोलेनॉइड आहे. जर अगदी थिन वायरने जर तुम्ही तो सोलेनॉइड तयार केला असेल आणि खूप लांबून जर आपण पाहतोय तर आपल्याला त्यावरच्या टर्न्स दिसणार नाही. आपल्याला असं दिसेल की तो सलग काय आहे तर एक सिलेंड्रिकल शेपमध्ये असलेली एखादी वस्तू आहे. मग तोच करंट कॅरिंग सोलेनॉइड त्याच्या टर्न्स न दाखवता मी इथं ड्रॉ केलेला आहे. पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे की तो जो सिलेंडर आहे तो म्हणजे काय आहे तर करंट कॅरिंग सोलेनॉइड आहे. राहील लक्षात? बघा. आणि त्याच्या आतमधल्या बाजूला तयार झालेलं मॅग्नेटिक इंडक्शन युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म मॅग्नेटिक इंडक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी इक्विडिस्टंट पॅरलल ॲरोजचा वापर केला जातो. हे ॲरोज तुम्हाला दिसत आहेत. लेफ्ट हँड साईडकडून सुरू होतात आणि एंड कुठं होतोय तर राईट हँड साईडकडं. राईट हँड साईडकडे जाणारे असे ते काय आहेत, ॲरोज आहेत की जे तुम्हाला त्या सोलेनॉइडच्या आतमधल्या बाजूला तयार होणारं युनिफॉर्म मॅग्नेटिक इंडक्शन रिप्रेझेंट करत आहेत. आता मी जे मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट करणार आहे सोलेनॉइडच्या आतमध्ये असलेलं ते युजिंग एम्पियर सर्किटल लॉ करणार आहे. आणि एम्पियर सर्किटल लॉ वापरण्यासाठी तुम्हाला माहित आहे की आपल्याला एक एम्पिरियन लूप कन्सिडर करावं लागतं. एका स्ट्रेट कंडक्टरच्या केसमध्ये तुम्ही ते ऑलरेडी कन्सिडर केलेलं आहे. बघा एक स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर आहे. करंट कॅरी करतोय कसा, इन अपवर्ड डिरेक्शन. कळतंय? मग त्याने तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे तर हे बाहेरच्या बाजूला आहे. सर्क्युलर इन शेप आहे. मग तुम्ही काय केलं, लेंथ इलेमेंट कन्सिडर केले. प्रत्येक एका लेंथ इलेमेंटपाशी तयार झालेलं मॅग्नेटिक इंडक्शन तुम्ही पाहिलं, त्याची डिरेक्शन पाहिली, त्याची मॅग्नेट्यूड एकसारखी आहे हे तुम्ही पाहिलं. आणि नंतर तुम्ही काय केलं, या लेंथ इलेमेंटपासून सुरुवात केली आणि इथंपर्यंत येऊन तुम्ही त्या लेंथ इलेमेंटला ॲड केलं. म्हणजेच इनडायरेक्टली तुम्ही त्या लेंथ इलेमेंटपाशी तयार होणारं मॅग्नेटिक इंडक्शन ॲड केलं आणि तुम्हाला एका स्ट्रेट कंडक्टरने या पॉईंटपाशी तयार केलेलं टोटल मॅग्नेटिक इंडक्शन मिळालं. इथं सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. सोलेनॉइडने तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक एम्पिरियन लूप कन्सिडर करायचं आहे. पण ते एम्पिरियन लूप आपण रेक्टँगल कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे. एक आयत कन्सिडर करणार आहोत. हा शेप कोणता कन्सिडर करतो त्यावर फारसा काही फरक नसतो. म्हणून सोलेनॉइडच्या केसमध्ये आपण काय कन्सिडर करतोय तर रेक्टँगल. ठीक आहे. जसं पुढे जाऊ तसं तुमच्या ते लक्षात येईलच. बघा मग ही ती डायग्रॅम. सोलेनॉइड आहे, करंट कॅरी करतोय, आतमधल्या बाजूला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे. बरं, तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड कुठं कॅलिब्रेट करायचं आहे, सोलेनॉइडच्या आतमधल्या बाजूला. मग बघा मी त्या रेक्टँगलचा
जो एक भाग आहे, एक जी साईड आहे ती ह्या सोलेनॉइडमध्ये कन्सिडर करते, तिला म्हणते PQ. दुसऱ्या साईडला मी म्हणते QR, तिसऱ्या साईडला मी म्हणते RS आणि चौथ्या साईडला मी म्हणते SP. म्हणजे अशा ह्या एम्पिरियन लूपच्या की जो काय आहे तर एक रेक्टँगल आहे, एक आयत आहे, त्याची फक्त एक बाजू मी आतमधल्या बाजूला का कन्सिडर करते, तर मला जे मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट करायचं आहे ना ते आतमधल्या बाजूला आहे, बरोबर आहे. मग बघा, आणि उरलेले जे 3 साईड्स आहेत ना त्या मला कुठं दिसत आहेत, तर 2 साईड्स मला ते सोलेनॉइडच्या प्लेनला परपेंडिक्युलर दिसत आहेत बघा अशा, आणि एक जी साईड आहे ती मला सोलेनॉइडच्या बाहेरच्या बाजूला दिसते, आणि फक्त एक साईड जी आहे PQ ती मला कुठं दिसते, तर त्या सोलेनॉइडच्या आतमधल्या बाजूला दिसते. असं ते एम्पिरियन लूप मी कन्सिडर केलं. आता तुम्हाला माहिती आहे की आता एम्पियर सर्किट लॉ तुम्हाला काय सांगतो, P पासून तुम्ही लेंथ इलेमेंट कन्सिडर करा, P टू Q, Q टू R, R टू S आणि S टू P. म्हणजे P पासून पुन्हा P पर्यंतचे लेंथ इलेमेंट तुम्ही ॲड करायचे आणि त्या लेंथ इलेमेंटपाशी तयार होणारं मॅग्नेटिक इंडक्शन तुम्ही एकमेकांमध्ये ॲड करायचं. आणि अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर त्या सोलेनॉइडच्या आतमधल्या बाजूला तयार झालेलं टोटल मॅग्नेटिक इंडक्शन. मग हे करत असताना बघा आपल्याला काय करायचं आहे, आपण पुढे जाऊयात. मला एक गोष्ट सांगा, इथंपर्यंतचा भाग क्लिअर? ठीक आहे. सोलेनॉइडच्या आतमधल्या बाजूला मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण सुरुवात करूयात. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तो सोलेनॉइड जितक्या नंबर्स ऑफ टर्न्सने तयार झाला असेल बघा, टोटल नंबर ऑफ टर्न्स ऑफ सोलेनॉइड, की ज्याला मी कशाने रिप्रेझेंट केलं, कॅपिटल N ने. म्हणजे ह्या सपोज टर्न्स असतील, ह्या 20 टर्न्स आहेत, सपोज 20 टर्न्स आहेत, तर ह्या 1 2 3 4 5 6 20 टर्न्स रिप्रेझेंट करण्यासाठी मी कोणतं लेटर वापरेल, कॅपिटल N. ठीक आहे. मग आता जर टोटल नंबर ऑफ टर्न्स N आहेत, तर युनिटी इतक्या लेंथवरती किती टर्न्स आहेत, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. कळतं का? मग मी काय करेन, टोटल नंबर ऑफ टर्न्सला त्या सोलेनॉइडच्या लेंथने डिव्हाइड केलं की मला युनिटी इतक्या लेंथवर किती नंबर्स ऑफ टर्न्स आहेत ना ते मिळतं. म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, की जे मी रिप्रेझेंट करते स्मॉल n या लेटरने. मग हाच फॉर्म्युला जर मी कॅपिटल N साठी मॉडिफाय केला तर कॅपिटल N इक्वल्स टू स्मॉल n इंटू L. ठीक आहे. बघा, एम्पियर सर्किटल लॉ की जो एका स्ट्रेट कंडक्टरसाठी मी लिहिला होता, तो जर मी इथं सोलेनॉइडच्या केसमध्ये अप्लाय केला तर तो असा असेल, लाईन इंटिग्रल ओव्हर ए क्लोज्ड लूप B बार डॉट DL बार इज इक्वल टू μ0 इंटू I. हे स्ट्रेट कंडक्टरच्या बाबतीत तर होतच. मी सोलेनॉइडच्या केसमध्ये राईट हँड साईडमध्ये फक्त एक पॅरामीटर ॲड केलेला आहे, तो आहे कॅपिटल N, विच रिप्रेझेंट्स टोटल नंबर ऑफ टर्न्स ऑफ सोलेनॉइड. ठीक आहे. प्रत्येक एका टर्नने काय केला, करंट कॅरी केला. म्हणजे प्रत्येक एका टर्नने काय तयार केलं असेल, मॅग्नेटिक फील्ड तयार केलं असेल. म्हणजे फक्त एका टर्नने तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला घेऊन चालणार नाही, तर मला जेवढ्या टर्न्सने सोलेनॉइड तयार केलेला होता तेवढ्या टर्न्सचं मॅग्नेटिक फील्ड काय करावं लागणार आहे, कॅलिब्रेट करावं लागणार आहे. आणि म्हणून मला इथं एक पॅरामीटर इंट्रोड्यूस करावा लागतो एम्पियर सर्किटल लॉमध्ये, तो म्हणजे कॅपिटल N. ठीक आहे. मग आता मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये मी लिहिते बघा, इंटिग्रेशन ओव्हर ए क्लोज्ड लूप B DL. इथं B बार आणि DL बार 2 व्हेक्टर दिसतात आणि त्यांचा इथं तुम्हाला दिसतो डॉट प्रोडक्ट. ह्याच डॉट प्रोडक्टला तुम्हाला माहिती आहे मॅग्निट्यूडमध्ये लिहित असताना आपण कसं लिहितो, B इंटू DL इंटू कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू μ0. कॅपिटल N ची व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट केली, स्मॉल n इंटू स्मॉल l इंटू I. म्हणजे आता सोलेनॉइडच्या केसमध्ये एम्पियर सर्किटल लॉचीच राईट हँड साईड काय तयार झाली, μ0 n इंटू l इंटू I. ठीक आहे. राहील लक्षात? बघा आता मला करायचं काय, तर हे इंटिग्रेशन आपण सॉल्व करूयात, B इंटू DL इंटू कॉस ऑफ थिटा. पण हे इंटिग्रेशन सॉल्व करत असताना मला हे इंटिग्रेशन ओव्हर ए क्लोज्ड लूप सॉल्व करायचं आहे. आणि क्लोज्ड लूप तुम्हाला काय सांगतं बघा, इंटिग्रेशन आहे, क्लोज्ड लूप आहे, पण क्लोज लूप कुठलं क्लोज लूप, P टू Q, Q टू R, R टू S आणि S टू P असं ते क्लोज्ड लूप आहे, P पासून P पर्यंत. बघा आठवती का मगाशी डायग्रॅम सांगितली होती मी ती, कुठून कुठंपर्यंत, P टू Q, Q टू R, R टू S, S टू P. म्हणजे P टू P असं कन्सिडरेशन करायचं आहे आपल्याला त्या क्लोज्ड लूपसाठीचं. कळतंय का? मग मी काय केलं, तर तो रेक्टँगल होता,
मग त्याचं पी टू पी असं इंटिग्रेशन घेत असताना मी काय केलं, 4 भाग केले. कसे 4 भाग केले बघा. पी पासून क्यू पर्यंतचं एक इंटिग्रेशन घेते, क्यू टू आर एक घेते, आर टू एस एक इंटिग्रेशन घेते आणि एस टू पी असं एक इंटिग्रेशन घेते. आणि ह्या 4ही लाईन इंटिग्रेशनचं बघा किती ओपन लाईन इंटिग्रेशन आहे. तर ह्या लाईन इंटिग्रेशनची ज्यावेळेस मी ॲडिशन घेते त्यावेळेस मला पी पासून पी पर्यंत म्हणजे पी टू क्यू, क्यू टू आर, आर टू एस आणि एस टू पी असं इंटिग्रेशन ज्यावेळेस मी घेते 4 वेळा, त्यावेळेस ह्या 4ही इंटिग्रेशनला मी ॲड करते. त्यावेळेस ही ॲडिशन म्हणजे त्या सोलेनॉइडने त्याच्या आतमधल्या बाजूला तयार केलेलं टोटल मॅग्नेटिक इंडक्शन असेल. कळतंय का? मग आता मी पहिलं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायला घेतलं बघा. लाईन इंटिग्रल पी टू क्यू बी डी एल कॉस ऑफ थिटा मॅग्नेट्यूडच्या फॉर्ममध्ये. आपण एका विचार करूयात. आता आधी आपण कॉस थिटा काय करूयात विचारात घेऊयात. बघा की अँगल काय ठेवायचा इथं, कॉस ऑफ थिटा. तर मी पी क्यूला पाहिल, लाईन पी क्यू बघा इथं ही पी क्यूचे लेंथ इलेमेंट, जेवढे काही लेंथ इलेमेंट तुम्ही तयार कराल ते सगळे कसे असतील, पी कडून क्यू कडे जाणारे असतील. हा एक लेंथ इलेमेंट, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. मग पी पासून क्यू पर्यंतचे लेंथ इलेमेंट तुम्ही जोडले तर काय तयार होईल, पी क्यूची लेंथ तयार होईल. आपण स्मॉल एलने रिप्रेझेंट करूयात. आणि प्रत्येक एक लेंथ इलेमेंट घेतला पी पासून क्यू पर्यंतचा तर प्रत्येक एका ठिकाणी तुम्हाला दिसेल की तो कोणाच्या दिशेने चाललेला आहे, तर मॅग्नेटिक इंडक्शनच्या दिशेने चाललेला आहे. म्हणजे पी पासून क्यू पर्यंतचे कितीही लेंथ इलेमेंट तुम्ही कन्सिडर केले तर प्रत्येक एक लेंथ इलेमेंट मॅग्नेटिक फील्डला कसा आहे, पॅरलल आहे. याचा अर्थ त्यांच्यामधला अँगल किती आहे, 0 डिग्री आहे. मग आता मी काय करीन, तर पी टू क्यू इंटिग्रेशन घेत असताना तुम्ही असं म्हणताय की सोलेनॉइडच्या आतमधल्या बाजूला तयार झालेलं मॅग्नेटिक इंडक्शन सगळीकडे कसं आहे, सारखं आहे. म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शनची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. म्हणून मी त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेईल. का तर कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन घेतलं तर ते येतं 0. म्हणून बीला बाहेर आणलं, इंटिग्रेशन राहिलं पी टू क्यू आणि बी बाहेर आला म्हणजे इंटिग्रेशन कोणाचं राहिलं, डी एल. कॉस तुम्ही बघितला थिटा आहे की जो कॉस डी एल आणि बी मधला अँगल आहे. बघा हा जो थिटा अँगल आहे ना तो कुणामधला आहे, बी मधला आणि डी एल मधला. दोन्ही कसे आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. पॅरलल आहेत म्हणून थिटाची किंमत काय झाली, 0. देअरफॉर कॉस 0 इज इक्वल टू 1. मग हा कॉस थिटा म्हणजे कॉस 0 झाला 1. म्हणून इंटिग्रेशन काय आलं, पी टू क्यू बी डॉट डी एल. त्यातला बी इंटिग्रेशनमधून बाहेर आला, इंटिग्रेशनमध्ये कोण राहिला, डी एल. बरं, हे लेंथ इलेमेंट कुठून कुठपर्यंत ॲड करायचे होते, पी पासून क्यू पर्यंत. आणि मी तुम्हाला म्हटलं की पी पासून क्यू पर्यंत कितीही लेंथ इलेमेंट तयार केले तरी पी पासून क्यू पर्यंतची लेंथ म्हणजेच ह्या इंटिग्रेशनचं उत्तर असणार आहे की जे काय आहे, स्मॉल एल. म्हणजे आपल्या पहिल्या इंटिग्रेशनसाठी पहिलं इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह करून जे उत्तर आलेलं आहे ते आहे बी इंटू एल. म्हणजे आपल्या पहिल्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू आहे बी इंटू एल. इथंपर्यंत लक्षात आले. दुसरं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायला घेऊयात आपण क्यू टू आर. बघा बी डी एल कॉस ऑफ थिटा. सगळ्यात पहिल्यांदा विचार करूयात आपण थिटाचा. म्हणजे आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व्ह करणं सोपं होऊन जातं. ठीक आहे. क्यू पासून कुठंपर्यंत जोडायचं आहे, आर पर्यंत. बघा आता मी बघते की लेंथ इलेमेंट कसे चाललेत, हे असे चाललेत क्यू कडून आर कडे. हे लेंथ इलेमेंट आहे, बरोबर आहे. मग प्रत्येक एका लेंथ इलेमेंटचा मी कुणाचाही विचार केला तर प्रत्येक एका लेंथ इलेमेंटने, बघा हा लेंथ इलेमेंट असा आहे ना, हे मॅग्नेटिक इंडक्शन असेल. मग मॅग्नेटिक इंडक्शन बरोबर ह्या लेंथ इलेमेंटने केलेला अँगल किती दिसतोय तुम्हाला, 90 डिग्री. तुम्ही हा लेंथ इलेमेंट घ्या, ह्या लेंथ इलेमेंटने मॅग्नेटिक इंडक्शन बरोबर केलेला अँगल तुम्हाला किती दिसतोय, 90 डिग्री दिसतोय. आणि इथं पहा बरं इक्वेशनमध्ये जो थिटा मला लिहायचा आहे, हा थिटा की जो बी मधला आणि डी एल मधला अँगल सांगतो तो काय झाला, 90. आणि कॉस 90 किती असतो, 0 असतो. मग 0ने बी इंटू डी एलला मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येऊन जाणार आहे, 0. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं इंटिग्रेशन सॉल्व्ह करणं सोपं होऊन जाणार आहे. आपल्या दुसऱ्या इंटिग्रेशनची मॅग्निट्यूड सुद्धा किती येणार आहे, 0. मग जे या साईडच्या बाबतीत झालं, जे ह्या आर क्यूच्या बाबतीत झालं, या साईडच्या बाबतीत झालं, तेच तिच्या पुढच्या साईडच्या बाबतीत सुद्धा होईल, बरोबर आहे. कारण ते लेंथ इलेमेंट सुद्धा प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल, प्रत्येक एका ठिकाणी समजा हा लेंथ इलेमेंट मी बघते तर ह्या लेंथ इलेमेंटने मॅग्नेटिक इंडक्शन बरोबर केलेला अँगल किती होता, 90 डिग्री. असं प्रत्येक एक लेंथ इलेमेंट मॅग्नेटिक इंडक्शन बरोबर किती डिग्रीचा अँगल करेल, तर 90 डिग्रीचा अँगल करेल. आणि मग पुन्हा पी एस
हे जे इंटिग्रेशन आहे हे बघा 4 नंबरचं इंटिग्रेशन, की जे ह्या दुसऱ्या इंटिग्रेशन प्रमाणेच असणार आहे. बी मधला आणि डीएल मधला अँगल किती होऊन जाईल 90 डिग्री आणि कॉस 90 0. 0ने बी इंटू डीएलला मल्टिप्लाय केलं, उत्तर काय येणार आहे 0. ठीक आहे. आता उरलं 3 नंबरचं इंटिग्रेशन. कुठून कुठेपर्यंत ॲड करायचं आहे आपल्याला, आर पासून एस पर्यंतचे लेंथ इलिमेंट ॲड करायचे. बघा आर पासून एस पर्यंतचे लेंथ इलिमेंट. तुम्ही म्हणाल की ही साईड सुद्धा मॅग्नेटिक इंडक्शनला कशी दिसतीये, पॅरलल दिसतीये, पण ह्या साईडचा विचार करण्याची मला गरजच पडणार नाही, कारण ही साईड येते कुठं तर मॅग्नेटिक इंडक्शनच्या बाहेरच्या बाजूला. मॅग्नेटिक इंडक्शन कुठं आहे तर आतमधल्या बाजूला, सोलेनॉइडच्या आतमधल्या बाजूला. आणि तुम्ही जे एम्पिरियन लूप कन्सिडर केलेला आहे, तुम्ही जो रेक्टँगल कन्सिडर केलेला आहे, त्याची आर एस साईड कुठे येते तर मॅग्नेटिक फील्डच्या बाहेरच्या बाजूला. म्हणून या साईडवरती जे काही मॅग्नेटिक इंडक्शन एक्झर्ट झालेलं आहे ते तुम्ही किती म्हणाल तर 0. म्हणजे आता ह्या तिसऱ्या इंटिग्रेशनमध्ये बी ची व्हॅल्यू काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. मग 0 मल्टिप्लायड बाय डीएल, इथं कॉस थिटाचे किती का व्हॅल्यू असेनात, पण 0ने मल्टिप्लाय केल्यामुळे पूर्ण इंटिग्रेशन काय होऊन जाणार आहे तर 0. कळतंय तुम्हाला. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हे इंटिग्रेशन सॉल्व करायला घेतलं, बी डीएल कॉस ऑफ थिटा पी क्यू आर एस पी हा क्लोज्ड पाथ आहे, म्हणून मी इथे इंटिग्रेशनवरती काय केलेलं आहे सर्कल ड्रॉ केलेला आहे. तर त्या 4 पैकी फक्त एकाच इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला येते बी इंटू एल आणि बाकीचं इंटिग्रेशन 0 होऊन जातं. ठीक आहे. मी तेच इथं लिहिलेलं आहे बघा. लाईन इंटिग्रल ओव्हर ए क्लोज्ड पाथ बी डी एल कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू बी एल प्लस 0 प्लस 0 प्लस 0. म्हणजे ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय आली बी इंटू एल इतकी आली. मग हे मी कुणाबरोबर कम्पेअर करेल तर मी हे कंपॅरिझन करील एम्पियरच्या सर्किटल लॉ बरोबर. काय बरं सांगतंय हे बघा. लाईन इंटिग्रल बी इंटू डी एल कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू म्यू 0 इंटू एन इंटू एल इंटू आय. मग तुम्ही ही लेफ्ट हँड साईड सॉल्व केली का नाही, ह्या लेफ्ट हँड साईडचं उत्तर किती येतं तर बी इंटू एल येतं. आणि मग हा बी इंटू एल कुणा इतका असणार आहे तर या म्यू 0 एन एल आय इतका असणार आहे. मग बघा मी ते इक्वेट करते. बी एल इक्वल टू म्यू नॉट एन इंटू एल इंटू आय. मग काय होईल बरं, एल एल कॅन्सल आउट होतो आणि शिल्लक काय राहतं बी इक्वल टू म्यू 0 इंटू एन इंटू आय. त्यातला हा एन म्हणजे काय असेल, स्मॉल एन इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ऑफ सोलेनॉइड. कळतंय का. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सोलेनॉइडने तयार केलेलं मॅग्नेटिक इंडक्शन कुठल्या बाजूला, सोलेनॉइडच्या आतमधल्या बाजूला तयार झालेलं टोटल मॅग्नेटिक इंडक्शनची मॅग्नेट्यूड फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला मिळतो, तो म्हणजे बी इज इक्वल टू म्यू नॉट एन इंटू आय. तर अशा पद्धतीने फॉर्म्युलासुद्धा लक्षात ठेवायला सोपा आहे. आणि मी अशी अपेक्षा करते की आजच्या लेक्चरमध्ये मी जेवढं काही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला, जे एक्सप्रेशन मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला समजलं असेल. आत्तापुरतं इथंच थांबते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. तोपर्यंत टेक केअर. बाय.